वरिष्ठ भाजप आमदार संदीप जोशी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केल्यानंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। त्यांच्या या निर्णयामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय। घोषणा होताच मोठ्या संख्येने समर्थक जोशी यांच्या कार्यालयाबाहेर जमा झाले। घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार निदर्शनं केली असून संदीप जोशी यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी ठाम मागणी कार्यकर्त्यांनी केली। आमदार संदीप जोशी यांनी सोमवारी पहाटे पत्रक जारी करून सक्रिय राजकारणातून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला। दरम्यान जोशी यांच्या या घोषणेनंतर भाजपमध्ये खळबळ उडाली। मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि समर्थक जोशी यांच्या कार्यालयाबाहेर एकत्र जमले। जोरदार आंदोलन करत त्यांनी संदीप जोशी यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी ठाम मागणी केली। जोशी यांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र समर्थक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले। भावना हे आहे की हे बरोबर नाही, आम्ही सर्व त्यांच्या सोबत आहे आणि आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन केलेलं आहे की असा काही करायचा नाही। खूप चांगले त्यांनी काम केलेले आहे आणि हे आमचे सर्वांचे नेते आहे। ते आम्ही सर्व इथे आणि त्या तारखेला माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि संदीपजींना निवेदन करायला जाऊ आणि हे निर्णय कशाला मागे ते घेतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। कार्यकर्त्यांचा दबाव आणि त्यांच्या भावना लक्षात घेता संदीप जोशी यांनी आपला निर्णय 25 जानेवारीपर्यंत स्थगित ठेवण्याची घोषणा केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं। निर्णय एवढाच आहे की ज्यांच्या सोबत मी हा निर्णय बोलून घेतलेला आहे ते आल्यानंतर त्यांच्यासोबत चर्चा करून या निर्णयावर कार्यकर्ते चर्चा करतील, मी करणार नाही, त्यावरती ठरवू। परंतु तेव्हासुद्धा मी किती मान्य राहील याची गॅरंटी नाही, कारण ते माझे लहानपणापासूनचे मित्र आहे। मी आजही भांडतो हक्काने, हा त्यांचा मोठेपणा आहे, ते मला भांडू देतात तर मी त्यांच्याशी भांडील। परंतु माझी कार्यकर्त्यांना हात जोडून विनंती आहे की हा वेडेपणा करू नका, अनशन वगैरे। आपला निर्णय झाला, एक पाऊल मी मागे गेलेलो आहे 25 तारखेपर्यंतचा, तुम्हीसुद्धा तेवढं मान्य करा।